दिनाच्या शुभेच्छा व तसेच SRT MU युनिव्हर्सिटीचे फाउंडेशन डेच्या पण शुभेच्छा। आजचा खरंच फार चांगला दिवस आहे की जे यशवंत बुक्की जो प्लॅटफॉर्म सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि विश्वनाथ देशमुख सरांच्या कल्पनेतून हे जो सुरू करण्यात आला आहे तर त्याला खरं म्हणजे भरभरून प्रतिसाद भेटतोय। मला आत्ताच समजल्याप्रमाणे 100च्या वर मुलांनी त्याचं एनरोल केलं आहे आणि ह्याच्या पाठीमागची जी संकल्पना आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे, कारण आजकाल वाचन संस्कृती फार कमी झाली। आपण काय करतो की मोबाईलवरही एखादा टेक्स्ट असेल एका सेकंदामध्ये कसा टर्नआउट करता येतो तो बघतो आपण, पण पूर्ण त्याचं आत्मसात करत नाही। पण ह्या यशवंत बुक्कीमुळे आपल्याला नक्कीच मुलं इथं 1 तासभर वाचन करतील, त्याच्यावर एक समरी शीट तयार करतील, आपण काय वाचलं, आपल्याला काय ज्ञान भेटलं आणि हे डिस्कशनही करतील विद्यार्थ्यामध्ये आणि त्याचं ज्ञान त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होईल। याचबरोबर दुसरी संकल्पना आत्ताच मला या विद्यार्थ्यांनी सांगितली की आपण जे रिटायर्ड पर्सन्स आहेत त्यांना पण ह्याच्यात इन्व्हॉल्व करण्याचा त्यांचा मानस आहे। खरंच मला फार कौतुक वाटतं की या छोट्या छोट्या मुलांनी एवढी चांगली भरारी घेतली आणि फार चांगले चांगले संकल्पना ते मांडतायत की रिटायर्ड पर्सनला पण ह्या यशवंत बुक्कीमध्ये ते समाविष्ट करू इच्छितात। त्यांना पण आपण घेऊया आणि एक वेगळं भारताचं एक वेगळं काय म्हणू आपण स्वरूप आपण दाखवूया की यशवंत बुक्की एक आयडेंटिटी राहील, की सगळीकडे दिसेल किंवा यशवंत बुक्की म्हणजे काय। त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा। यशवंत महाविद्यालय नांदेड शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन नवीन प्रयोग करणारं महाविद्यालय। आमच्या महाविद्यालयाची एका अर्थानं टॅगलाईनच आहे, एक पाऊल पुढे। याच एक पाऊल पुढे राहण्याच्या आमच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून यशवंत बुकीज हा उपक्रम आम्ही सुरू केलाय। उपक्रम आम्ही म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांनी चालू केलाय, पण हा उपक्रम फक्त विद्यार्थ्यांचा नाही, फक्त महाविद्यालयाचा नाही। एका अर्थानं हा उपक्रम नांदेडची ओळख बनला पाहिजे। मुंबईला मुंबई बुकीज आहे, पुण्याला पुणे बुकीज आहे, बेंगलोरला बेंगलोर बुकीज आहे, कोलकात्याला कोलकाता बुकीज आहे, मग नांदेडला नांदेड बुकीज का नाही? म्हणून यशवंत बुकीज तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यातून लवकरच आपणाला नांदेड बुकीज मध्ये रूपांतरित करायचंय। सगळेजण जॉईन करा नांदेड बुकीजला, या आम्ही आपली वाट पाहतोय। धन्यवाद।